सज्ज झालाय गोलंदाज चंद्रकांत. सामना देखील सुरुवात होते. पहिला चेंडू चंद्रकांत याचा पंचांच्या उजव्या साईडने मारा करतोय. आता मात्र सुरेख टाकलेला चेंडू आहे. पंच पहिला चेंडू निर्धाव घोषित करतात. पण जरा एक बीट होऊन करण्याचा प्रयत्न केला परंतु बाहेरच्या पट्टामध्ये चेंडू काही आला नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पहिला चेंडू निर्धाव पण एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. स्ट्राईकला तो अंकुश, नॉन स्ट्राईकला असलेला संदीप, त्याला मारा करतोय चंद्रकांत. थोडा गडबडलाय गोलंदाज सुरेख. आता मात्र सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी. पहिले दोन चेंडू निर्धाव फेकलेत. कृपया थोडं खेळाडूंना सुद्धा विनंती असेल, प्रत्येक चेंडू झाल्यानंतर सेलिब्रेशन थोडं करायचं नाहीये. कृपया आपण जर स्पर्धेला विलंब केला तर आपल्याला शेवटचा क्षण ज्या पद्धतीने आपल्याला आनंदाचा सोहळा करायचा आहे त्या पद्धतीने पाहता येणार नाही. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू येतोय क्षेत्ररक्षक चेंडू मागे आलाय. एक धाव आली, दुसरा धाव आली. दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या तर ओव्हर थ्रो झालाय परंतु दोनच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. दोन धाब्याने संघ देखील पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तो 2 धावा अर्थात धावसंख्येचा श्रीगणेश देखील झालाय. कृपया पेडेवाडी संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की आपण खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे, विनंती असेल. आता मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावत आलाय. झेल सुट्टा, जीवदान मिळालंय. 2 धावा आल्या तर 2 धाव्याने संघ देखील पुढे सरकलाय. धावफलकावरती जर धावा पाहिल्या तर 4 धावा. कोणी कुठे जाऊ नये. 15 मिनिटांमध्ये जेवण 15 मिनिटांमध्ये येते. कोणी कुठे जाऊ नये. सर्व संघांसाठी जेवणाची व्यवस्था. नक्कीच या ठिकाणी झेल बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागतंय. गडी क्रमांक 1 चं पतन होत आहे. अंकुश बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. अंकुश याचा खेळ संपुष्टात आलाय. पहिलं शतक प्रगतीपथ असताना या ठिकाणी संधी देव्या डीजेला. आपण पाहिलं अंकुशच्या जागण्यासाठी मैदानामध्ये जातोय उदय. विनंती असेल सर्व खेळाडूंना, आजूबाजूला जे क्रीडा रसिक खेळाडू आहेत त्या प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघातील सर्व खेळाडूंना, आयोजकांना, रसिकांना या ठिकाणी आयोजकांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. एक 10 ते 15 मिनिटात जेवणाला देखील सुरुवात होईल, त्याचा लाभ घ्यायचा आहे. जरूर आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया. मैदानामध्ये आहे चंद्रकांत, नवीन बॅटर उदय याचा मारा. टाकलेला चेंडू स्वतःला बिटवून केलाय. एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावाला. चेंडूची फेकी होईल. पंचांकडे अपील केली जाते. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याने संघ देखील पुढे सरकलाय. धावफलकावरती धावा येत आहेत. 6 धावा. पहिलं शतक सामन्याच्या अखेरी संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 6 धावा. दुसरं शतक कोण घेऊन येतोय बघायचं आहे. मित्रांनो विनंती असेल थोडं स्पीडअप करा. सातत्याने आपल्यामध्ये जे सेलिब्रेशन होत आहे ते सेलिब्रेशन कुठेतरी थांबवायचं आहे. ऐकतच नाही ते. तुम्हीच काय ते नियम लावला होता ते तर लागेलच. दरम्यान जर आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया मित्रांनो. व्यक्तीने पहिल्या संघातर्फे दुसरे शतक घेऊन आलाय आदित्य. पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू, डाव्या एसटीच्या खूपच भारचा चेंडू. पंच 2 हात समांतर केलेत. एक धाव अर्थात आली आहे. या चेंडूवरती संघाची धावसंख्या जर पाहिली तर 7 धावा. 6 चेंडूवरती 6 धावा आल्या होत्या. पहिला चेंडू स्क्वेअर टाकलाय. पुन्हा एकदा पंचांना बेटवून चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय आदित्य. बाईटची हलकीशी काढा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव आली आहे. माझ्यामध्ये एकाच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. आता मात्र जर मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर उदय
त्याचा काय करतोय उदय कशा प्रकारे फलंदाजी करतोय आदित्य आपली कामगिरी चोखपणे पार पाडतोय मित्रांनो एक युवा आहे आणि युवा काढूनचा भरणा असलेला संघ सुरेखरित्या चेंडू हाताळला या ठिकाणी गरज नव्हती परंतु या ठिकाणी थोडी मिसफील्ड स्वरूपात एक चोटी दाब घेण्यात यश आले एका धावेने संघ देखील पुढे सरकलाय धावफलकावरती धाबा पुन्हा एक धाब जर आपण पाहिल्या 9 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय पुन्हा एकदा अचूक टप्प्याची गोलंदाजी निर्धाव चेंडूची सांगता होते सामोरे संघाला जकडून ठेवले आता मात्र इथून पुढे धावा रोखल्या जात आहेत संघाची धावसंख्या जर धावफलकावर जर आपण पाहिली 9 धावा धावफलकावरती आल्यात आदित्य याचं दुसरं शतक प्रगतीपथावर आपण पाहतोय ऋतिक असेल ऋतिक असेल तो आणि कापडे पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया सुरेखदा टाकलेला चेंडू आहे या ठिकाणी पंच स्क्वेअर चेंडू घोषित करतील एक अवंतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 10 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय बघ ना दादा सुरेखदा टाकला चेंडू लो फुलटच लाईनचा चेंडू दंडन करत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला एक धावल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न माझ्या मते दोन्ही धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील 2 धावेने संघ देखील पुढे सरकलाय धावफलकावरती धावा आपण पाहतोय 12 धावा दुसऱ्या शतकातले काहीशी चेंडू शिल्लक असताना 12 धावा धावफलकावरती लागल्या आहेत नक्कीच धावा रोखण्याचं कार्य केलंय सुरेख मुंडचा फटका मारलाय चेंडू हवाई फायर केलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलाय झेल टिपला जाईल गडी क्रमांक 2 चं पतन झालंय या ठिकाणी अंकुश बॅक टू द पॅव्हिलियन झालाय अंकुशची जागेसाठी कोण येतोय ते पाहायचं बघायचंय संधी देऊया एक तत्पुरती विश्रांती घेऊया संधी देऊया डीजेला कमांड डीजे निवेश दरम्यान आपण पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने जाऊया आदित्य याच्या शतकातली दुसऱ्या शतकातले काहीशी चेंडू शिल्लक आहेत नक्कीच आणि एका मॅचचा सामनावीराचा पुरस्कार दिला राहिला होता तो ऋतिक याला सामनावीराचा पुरस्कार दिला जातोय दरम्यान या ठिकाणी मैदानामध्ये स्क्वेअर चेंडू येतो एक अतिरिक्त धावेने धन्यवाद नक्कीच कॅन्सल आहे आताची धाव नका वाईट नाही नक्कीच आता मात्र तिसरं शेवटचं शतक कोण हाताळतोय बघायचं आहे हा शेवटचं शतक हाताळण्यासाठी सज्ज झालाय गोविंद बघायचा कशा प्रकारे गोलंदाजी करतोय शेवटचं शतक गोविंदाच्या हातामध्ये चेंडू दिले शेवटचे 6 चेंडू परंतु फलंदाजी मार्कवरती उदय नॉन स्ट्राईकला प्रदीप स्ट्राईकला तो उदय संघाची धावसंख्या जर बघितलं तर 12 धावा धावफलकावरती लागल्यात 12 चेंडूमध्ये 12 धावा जमवल्यात अजून शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत तर मात्र पहिला चेंडू स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 13 धावा धावफलकावरती लागल्यात नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोविंद याचा पुढील चेंडू
उदय पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू अतिरिक्त धावेने धावफलक पुढे गेला. एकने धावसंख्या धावफलकावर पुढे सरकली आहे. यानंतर होणारा सामना मित्रांनो जय हनुमान क्रिकेट संघ जाधववाडी विरुद्ध श्री भैरवनाथ प्रसन्न बुलेट 89 कापडे खुर्द ब. दोन्ही संघाचा करण्यात विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं मित्रांनो. लगेचच हा सामना संपल्यानंतर ही इनिंग संपल्यानंतर आपल्या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. संघाची जर धावसंख्या जर धावफलकाचा जर आता विचार केला तर 14 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजीवरती आहे गोविंद याने अजूनपर्यंत निर्धाव चेंडू काही फेकला नाहीये. बघावं लागेल फेकेल का. बाहेरची हलकीशी काढा घेऊन चेंडू थोडा काही काळ मध्ये होता परंतु उंच दिशा देण्याचं काम केलं परंतु बाहेरची हलकीशी कट लागली. क्रीजवरची चेंडू थांबला परंतु एक चौथी धाव घेण्यात यश आली. एका धावेने संघ पुढे सरकला. धावफलकावरती धावा आपण पाहिल्या 15 धावा. प्रदीप आता मात्र स्ट्राईकला गेला. प्रदीप नाशिकला उदय आणि गोलंदाजी मार्कवरती आहे तो. आणि नक्कीच प्रदीपसाठी इथे कॅश प्राइज आहे 3 षटकारासाठी बाबू यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राइज. या ठिकाणी उद्ध्वस्त होत आहेत. तंबू मध्ये परतावं लागतंय. प्रदीप बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. प्रदीप याचा खेळ संपुष्टात आलाय. संधी मिळते डिझेला. आकाश बघायचं कशा पद्धतीची फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर धावफलकावर जर आपण पाहिली तर 15 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोविंद. सूर्यकिरण बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेच्या दिशेने फाईन लेगच्या दिशेने गेलाय चेंडू चौकारासाठी. येतात धावा 4 धावेने संघ देखील या ठिकाणी विकेट आहे. आता चौकार नाहीये ना. ओके धन्यवाद. या ठिकाणी हिट विकेट स्वरूपात माघारी परतावं लागतंय मित्रांनो. माघारी परतलाय अर्थात आकाश माघारी परतलाय. मी तसा गेलो. मी कदाचित हजेरी लावण्यासाठी या पटलावरती आलो होतो की काय असं मैदानामध्ये आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय गोविंद आणि आकाश जागण्यासाठी मैदानामध्ये जातोय दीपक बघायचं कशा प्रकारे संघाची जर धावसंख्या जर आपण धावफलकावरच जर पाहिली तर 15 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. सन्माननीय या ठिकाणी दिलीप दादा उतेकर यांचं आगमन झालेलं. त्यांचं मंडळाच्या वतीने सहर्ष मित्रांनो स्वागत करूया. आणि या स्पर्धेसाठी त्यांनी नक्कीच एक मोठं विशेष सहकार्य त्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेलं आहे. बॅटर मैदानामध्ये गेलाय दीपक टू गोविंद याचा मारा. गोविंद याने चांगली गोलंदाजी केली आहे. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी दिशा वरकटतोय. कौतुक केलं. कौतुकाला साजेसा चेंडू फेकला नाहीये. स्क्वेअर चेंडू आला. एक अतिरिक्त धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या जर धावफलकावर जर आपण पाहिली 16 धावा धावफलकावरती येताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी विकेट होतोय. त्रिफळाची चेष्टा उद्ध्वस्त. दीपक बॅक टू द पॅव्हिलियन झालाय. संघाची धावसंख्या जर आपण धावफलकावर जर पाहिली तर 16 धावाच धावफलकावरती येताना पाहतोय. थोडं फलंदाजी थोडं स्पीडअप करायचं आहे मित्रांनो. भूषण बघायचं काय करतोय. थोडं भूषण मित्र थोडं स्पीडअप करा. आणि दीपक सर आपल्याला सुद्धा विनंती असेल आपण थोडं मैदानाच्या बाहेर लवकर यायचं आहे. गरम झालं.
नक्कीच पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने जाऊया. अचूक टप्प्याची गोलंदाजी पुन्हा एकदा उजव्या एसटीच्या खूपच बाहेरचा चेंडू, पंच 2 हात समांतर, धाव येते अवांतर. अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भरणा पडलाय. संघाची धावसंख्या धावपळकावरती येऊन पोहोचली आहे 17 धावसंख्येवरती. मित्रांनो 17 म्हणजे 17 कोणासाठी असणार? गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक. बघायचं आहे काय घडतंय काय बिघडतंय मित्रांनो. या चेंडूवरती येणारा चेंडू कसा असेल? पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू, विकेट, रनआउटच्या स्वरूपात बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागतंय. कृपया थोडं फलंदाजांनी स्पीडअप करायचं आहे. या ठिकाणी 18 धावसंख्या धावपळकावरती येऊन पोहोचली आहे. ज्ञानेश्वर या ठिकाणी ज्ञानेश्वर येतोय. उदयला अजून सूर काही गवसला नाहीये. धावपळकावरती धावा पाहिला तर 19 धावा, 18 धावा धावपळकावरती लागल्यात. गोविंद याचं शतक, थोडं एक अतिरिक्त चेंडू फेकलेत जर म्हणावं लागेल. स्वतः एकट्याने 2 षटकं फेकली आहेत आतापर्यंत. सुरेख तिथे आखलेला चेंडू तितका सुरेख टोळून काढला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने धावतोय. एक धाव, दुसरी धावेचा प्रयत्न आहे. दोन्ही धावा सरित्या पूर्ण केला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. गफलत निर्माण झाली आणि या ठिकाणी बाद होऊन तंबूमध्ये परतावं लागलं. आणि या ठिकाणी अजून काही चेंडू शिल्लक असतील. मित्रांनो फलंदाज लवकर मैदानामध्ये पाठवायचं. बघायला गेलं तर पेडेवाडी संघाचा अर्धा संघ पॅव्हिलियनमध्ये परतलाय. मित्रांनो नक्कीच प्लेयर संपले. नक्कीच या ठिकाणी प्लेयर संपलेत. नक्कीच या ठिकाणी ऑल आउट संघ होतोय तो अर्थात पेडेवाडी संघ. जिंकण्यासाठी पेडेवाडी संघाने आपल्या खात्यामध्ये 18 चेंडूंचा खेळ करत 18 धावा जमवल्यात आणि 19 धावा जमवल्यात आणि 20 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलंय. नक्कीच 20 धावा झाल्यात आणि 21 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवलंय. मित्रांनो विनंती असेल की पेडेवाडी संघाला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. आणि यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत जाधववाडी विरुद्ध बुलेट 89 कापडे खुर्द संघ. या कापडे खुर्द ब संघ. विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे आपल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या या पुढील सामन्याचा देखील नाणेफेक केला जाईल. पेडेवाडी संघाला विनंती आहे आपण त्वरित 11 खेळाडूंचा संच घेऊन आपण मैदानामध्ये जायचं. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. मित्रांनो लगेचच सामन्याला देखील सुरुवात होईल. रखरखत्या बुडामध्ये आपण या स्पर्धेचं देखील आयोजन पाहतोय. मित्रांनो आपण जी स्पर्धा युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 7 समुद्रा पार जाते अर्थात गावदेवी चषक 2024 या पर्वामध्ये प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक प्रेक्षकाचं मी शब्द स्मरणाने स्वागत करतो. मित्रांनो ही स्पर्धा एकट्या आयोजकांची नव्हे तर प्रत्येक खेळाडूची आहे, प्रत्येक संघाची आहे. नवे तर माझ्या पोलादपूर तालुक्याची आहे. दिले मगाशी 2 दिलेत. हा दिले. यानंतर होणारा सामना हनुमान क्रिकेट संघ जाधववाडी विरुद्ध श्री भैरवनाथ बुलेट 89 कापडे खुर्द ब संघ. दोन्ही संघांमध्ये नाणेफेक केला जाईल. मी मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक करून घ्यायचं विनंती करतोय. दिलीप दादा उत्तेकर यांना सुद्धा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायचंय. नक्कीच या ठिकाणी सांबारगणी संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये जाते. विनंती असेल तरी क्षेत्ररक्षण लावून घ्या पेडेवाडी संघाला.
ठिकाणी नाणेफेक देखील केला जातोय मान्यवरांच्या शुभ हस्ते. पुढील सामन्याचा जाधववाडी विरुद्ध 89 बुलेट 89 कापडे खुर्द ब संघामध्ये सामना होईल. नाणेफेक केला जातोय. नाणेफेक बघूया कोणता संघ जिंकेल. नक्कीच मित्रांनो त्वरित क्षेत्रक्षण लावून घ्या विनंती आहे. जरा ही आजपर्यंत घेऊया आपण. या ठिकाणी मित्रांनो या छोट्याशा विश्रांतीमध्ये आपण एक सन्मान सोहळ्याच्या दिशेने वळूया. आताच या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष सहकार्य ज्यांचं आम्हाला लागलं ते सर्वांनी दिलीप दादा उतेकर सर यांचा देखील शुभ सन्मान होईल मी विनंती करतोय. विनोद उतेकर यांच्या शुभ हस्ते दिलीप उतेकर सर यांचा सन्मान केला जाईल मी विनंती करतोय की सन्मान स्वीकारायचा आहे सर. मागात पडू शकते. हॅलो हॅलो किती पाहिजे
विरुद्ध कोण आहे? हॅलो. माऊली क्रिकेट संघ पेडेवाडी. हा सामना जो चालू आहे चांभारगणी बुद्रुक विरुद्ध माऊली क्रिकेट संघ पेडेवाडी, या दोन संघामध्ये आतापर्यंत 3 षटकांचा सामना झाला. 20 धावा केल्यात. 21 धावांची गरज असताना पेडेवाडी संघाने चांभारगणी संघाविरुद्ध 21 धावाचं आव्हान ठेवलेलं आहे. 18 चेंडू 21 धावा. निर्णय लवकर घ्यायचा आयोजकांना विनंती आहे. या पुढील जो सामना आहे जय हनुमान क्रिकेट संघ जाधववाडी विरुद्ध भैरवनाथ प्रसन्न कापडे खुर्द ब, या दोन्ही यांचा हे झालं काय? टॉस झाला? जय हनुमान क्रिकेट संघ जाधववाडी टॉस झाला काय? सामना त्वरित चालू करून घ्या विनंती आहे पंचांना. 18 चेंडू 21 धावांची गरज आहे. सामना एकदम चुरशीचा होईल एवढं नक्कीच. सामना लवकर खेळायचा आहे. फलंदाज 12वा खेळाडू, 12वा खेळाडू चांभारगणी. आपला 12वा खेळाडू येऊ द्या. चांभारगणी गोलंदाज, गोलंदाजाचं नाव पुष्पक भूषण भूषण आहेत गोलंदाजी मार्क वरती. आपण 12वा खेळाडू यायचा आहे. पेडेवाडी आपला 12वा खेळाडू येऊ द्या. असू दे ना, हे आहेत त्यांच्या गावातले आहेत ना. असं दादा 18 चेंडू 21 धावा. लवकरात लवकर सामना खेळून घ्या. स्ट्राईकला येतो बंटी, नॉन स्ट्राईकला सतीश आणि गोलंदाजी मार्क वरती भूषण. सामना जरा लवकर खेळवायचा आहे. पंचांना विनंती आहे, आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत. आतापर्यंत रानवडी अ संघ, नंतर हा जिंकला काय कापडे खुर्द, निवे अ संघ, हे 2 संघ सेमीफायनल साठी पात्र झालेले आहेत. आता आपण ब गटामध्ये वळतोय. ब गटामधील हा पहिला सामना पाहतोय. चांभारगणी बुद्रुक विरुद्ध माऊली क्रिकेट संघ पेडेवाडी. या सामन्यामध्ये फक्त 21 धावांची गरज आहे. 18 चेंडू. गोलंदाजी मार्क वरती. आता गोलंदाज बदललेत. गोलंदाज उदय पंचांच्या डाव्या हाताने गोलंदाजी. सामना लवकर घ्यावा उदय. कोण आहे उदय टू बंटी. सुंदर असा चेंडू, मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतोय तो चांभारगणी संघाला. फलंदाज 0 वरती बाद होतोय. 0 गडी बाद, 1 गडी बाद, 0 धावा. डीजे डीजे या सामन्यामध्ये अतिशय चुरशीचा सामना पाहायला मिळेल, कारण 18 चेंडू 21 धावाची कम धावसंख्या असणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि पहिल्या चेंडूवरती झटका मिळालेला आहे तो चांभारगणी संघाला. गोलंदाजी मार्क वरती उदय टू किशोर. सुंदर असा चेंडू ऑन साइडच्या दिशेने कटवलेला चेंडू, मात्र तिथे गच्चा असे क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मिळतात. 2 धावेने धावसंख्येत भर होतीये.
धावसंख्या पोहोचते ती 1 गडी बाद 2. पेडेवाडी संघ हा 18 चेंडू 21 धावांचा बचाव करण्यामध्ये यशस्वी होतो का तर पाहूया की पाठलाग करतोय चांबरगणी संघ. पुढचा चेंडू उदयचा, अतिशय सुंदर फटका फुलटॉसच्या स्वरूपात, मात्र 1 धाव मिळते. पंचांचा इशारा नॉटआउटचा. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या 3. जाधववाडी आणि कापडे खुर्द मध्ये टॉस विन झाला. टॉस उडवला. कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अतिशय सुंदर चेंडू पंचांचा इशाऱ्याची वाट बघतोय आणि पंचांचा इशारा वाईटचा. कापडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री विठ्ठल रखमाई रानवडी यांच्या आयोजित आई गावदेवी चषक 2024 या ठिकाणी सर्व खेळाडूंना व सर्व प्रेक्षकांना या ठिकाणी जेवणाची उत्तम सोय केली गेलेली आहे. माननीय विजयदादा जोशी मानेरेगाव कल्याण यांच्या मार्फत सर्वांना जेवणाची सोय केलेली. तर मी विनंती करतो खेळाडूंना की आपण व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येण्याची कृपा करावी. एक 10 मिनिटानंतर या ठिकाणी जेवणाची सोय होईल. आपण 10 मिनिटानंतर या ठिकाणी यायचंय आणि या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. आपल्यासाठी मेजवानी पाहायला मिळते आणि उदयाचा चेंडू आणि ही मेजवानी पाहायला मिळते बंटी याच्या बॅट मधून. 2 धावा मिळतात. 2 धावेने धावसंख्येत भर होतीये. धावसंख्या 10 वरती. पुढील सामन्याचा नाणेफेक झालेली आहे. कोण सुंदर फटका ऑनसाइडच्या दिशेने कटवलेला, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची चुकी होते आणि चौकार मिळतोय डीजे. धावेनिशी धावसंख्येत भर होते. धावसंख्या बसली होती 14 वरती. फक्त निव्वळ आणि निव्वळ 7 धावांची गरज असताना 12 चेंडू 7 धावा. जाधववाडी संघाने नाणेफेक जिंकलेले. आपण आपला निर्णय कळवायचा आहे आणि जो काही निर्णय असेल त्यांनी लवकरात लवकर अंमलबजावणी करायची, कारण अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत. काय गोलंदाजी स्वीकारलेल्या आहे जाधववाडी संघाने. आपलं क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. गोलंदाजी मार्कवरती प्रदीप एक अनुभवी खेळाडू आहेत. 12 चेंडू 7 धावांची गरज. पाहूया स्ट्राईकला किशोर. सुंदर असा फटका खेळायचा होता, मात्र त्रिपाचित होतोय, गडी बाद होतोय. या ठिकाणी चांबरगणी संघाच्या 0 वरती किशोर. धावसंख्या स्थिर. डीजे मी विनंती करतो कॉमेंटेटर सिद्धेश उतेकर आपणही जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. त्यानंतर पंच किंवा यूट्यूब लाईव्ह जे या स्पर्धेमध्ये आपलं सर्वस्व पणाला लावतायत, किंवा ते खेळाडू असो, वैयक्तिक सर्व समालोचक असो, किंवा या विठ्ठल रखमाईचे स्वयंसेवक असो, सर्वांनी या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठाच्या उजव्या साईडला यायचं आहे. सुंदर सुंदर फटका. एक दिमागदार खेळ पाहायला मिळतो आपल्याला. धावसंख्येत भर होते. धावसंख्या
19 अजूनही फक्त 2 धावांची गरज. याच्या पुढचा जो सामना आहे जाधववाडी आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे कारण आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायचे आहेत. रानवडी निवे हे 2 संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालेले आहेत. आता पाहूया सुंदर असा स्विच हिट मात्र त्या ठिकाणी 4 धावांसाठी चेंडू जातोय चौकार. या चौकाराने सामना विजय होतोय. या ठिकाणी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घ्यायचा मात्र त्या ठिकाणी गर्दी करू नका विनंती आहे सर्वांना. आणि रानवडी विठ्ठल रखमाई रानवडीचे सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे आपण इथं जेवण ज्या ठिकाणी वाटलं जात आहे त्या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे कारण गर्दी होते आणि गर्दीचा तिथं आपण लगेच तोडगा काढायचा आहे. सर्वांना विनंती करतो. जाधववाडी आपण क्षेत्ररक्षण लावायचं लवकरात लवकर.